यानंतर थोडाही वेळ वाया न घालवता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी सम्राट राजसेवा विनंती करतो साहेबांचं स्टेज आहे कुठल्या राज ठाकरे आता आपण जे 7 करोड त्या आपल्या पालकांना अपघातात गमावले गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबियांना काय होत असेल याचा मला पूर्ण अंदाज आहे. तो आपल्याला मी गेले काही दिवस प्रचारात नव्हतो, प्रचार करत नव्हतो. याचं कारण म्हणजे माझा मुलगा अमित हा देखील हॉस्पिटलला होता आणि काल परवाच तो घरी आलाय, आता व्यवस्थित आहे. पण ती काय धाकधूक असते आणि काय काय गोष्टी असतात ते मी समजू शकतो. त्याच्यामुळे त्या कुटुंबियांना काय झालं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे आणि जाणीव आहे. त्याच वयामध्ये ज्यावेळेला आम्ही गाड्या घेऊन फिरायचो त्यावेळेला आमच्या आई वडील आम्हाला सांगायचे रात्रीचे जाऊ नका, रात्रीचे प्रवास करू नका वगैरे वगैरे. तेव्हा कळायचं, समजायचं जोश असतो. पण ते स्वतः आई किंवा स्वतः वडील झाले ते समजत. आणि त्या सगळ्या त्या प्रसंगात मी जात होतो. गेले काही दिवस मी फक्त घर आणि हॉस्पिटल आणि घर एवढंच फक्त चालू होतं. आणि म्हणून मला आपल्यासमोर येता आलं नाही प्रचारासाठी. प्रचार सभा घेता आले नाही आणि आजपासून मी प्रचार सभाला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या मैदानात आजपासून सुरुवात केली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
पण असो या सगळ्या गोष्टीला आता सुरुवात झाली आहे. त्याच्या गोष्टी काय बोलायचे आता मला विक्रोळीची सभा झाली. विक्रोळीची सभा झाली मला काय बस प्रत्येकाला पुढे द्यायचं. अरे हे सगळे प्रवास करत असताना तुम्हाला माहिती आम्हाला मध्ये थांबता पण येते कुठे बाबा गाडी आयुष्याला लावली आहे ते तुमच्यासारखं स्वातंत्र्य नाही आम्हाला. पण त्या सगळ्या प्रवासामध्ये वेळ होता. काही दिवस या सगळ्या भागात पट्ट्या निवड झालं नाही मला 7-8 दिवसात कोरडी करून भारतीय जनता पक्षाची निवड झाली. मुख्यमंत्र्यांचं पोस्टर नाही. हा माझा शब्द आहे. अरे शब्द त्या माणसाने द्यायचा असतो तो स्वतःच्या जीवावरती त्या पृथ्वीवरती बसतो, स्वतःच्या भिंतीवरती बसतो. हे बसवलेले आहे ना उचल गाडी बाजूला ठेवली आणि दुसऱ्या माणसाला तुमच्याकडे काय करू तुम्ही कुठल्या भरतीवर बसवलं आपण कोणामुळे बसवलंय कोणी आपल्याला बसवलंय बरं वरती विचारलं का शब्द द्यायच्या आधी की मोदीचा शब्द देऊ का एवढ्या तर उचलणार नाही मला. त्या देवेंद्र फडणवीसांना बघितलं मला तुझ्या शाळेतला मॉनिटर असतो ना प्रश्न विचारल्यावर बरोबर उत्तर देणार असतं. अडचणीचा पूर्ण कसा तो मॉनिटर म्हणजे जो शिक्षकांचा लागला असतो विद्यार्थ्यांना आवडतो. काय बोलतोय आपण कोणासाठी शब्द देतोय काय शब्द देतोय बरं तुमच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवायचा. नाटकाला गेले बोलले मी तुम्हाला 6,500 रुपये दिले 6,500 रुपये दिले हे शब्द देणार कोण आहे त्या शब्दावर विश्वास ठेवेल. नुसता माणूस भला झाला तेव्हा त्या दिवशी बोलता 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 आवाज बसला भाषण करताना कशासाठी माहीत आहे ना बोलायला कशासाठी त्या विश्वासाची बोलले काय आरोग्य योजना करणार ही योजना आणणार ते करणार आणणार केलं काय सांगा. मुंबईचे प्रश्न बाजूला राहिले. मुंबईच्या लोकांचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न फुटपाथचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न शाळांचे प्रश्न कॉलेजचे प्रश्न मैदानाचे प्रश्न बागांचे सगळं बाजू माझ्या विषयावर व्हायचं आहे. त्याचा या शहराशी काय संबंध. हे ते कधी बोलतं हे बस करमणूक चालू करमणूक त्याचा या शहराशी काही संबंध नाही. या शहराच्या प्रश्नांशी काही संबंध नाही तुमच्याशी तर नाही. आव काय ते बघे भांडण होती पाहिजे वेळ होता झालं म्हणजे सोड तू सोड मला तू सोड धरलं कोणीच नसतं कोणाला सांगेल सोड
कोणी ठरवलं सरकारचा पाठिंबा काढून घेईल घ्या. कोणी अडवलंय, कोणी थांबवलंय आणि सरकारचा पाठिंबा काढून घ्यायला परत निवडणुका या महाराष्ट्रामध्ये लावायला काय असं झालं काय? तुम्हाला त्या दिवशी जलपूजन केले, समुद्रात गेले. काय करायला माहिती? एका बोटीवरती पंतप्रधान मोदी आणि त्याच बोटीवरती उद्धव ठाकरे. पंतप्रधान उद्धव ठाकरे डुंकून देखील पाहिजे. खर्च मंत्र्यांनी त्याबद्दल राजीनामे द्यायला सांगायला पाहिजे. त्याने पंतप्रधानाला डुंकून पाहिजे. आपण आताच पाठिंबा हिंमतच नाही आणि हे होणार पण. हे पैशाला असलेला इतके लाचार आहे हे फक्त तुमच्या समोर उभी हेच भांडे एकत्र बसले, हेच विधायचा विचारायला भांडे एकत्र बसले, हे आता इथेच चालू आहे. दुसरीकडे लक्ष टाकत आपण आहे. बस हा बोलला तो बोलला, हा बोलला तो बोलला. तुमच्या प्रश्नाबद्दल एकतरी बोलतोय का माणूस? या शहराची गरज काय? या शहराला काय हवंय? आज अशी मैदान किती उरली आहेत मुंबईत? तुम्ही जर मोठी मैदानं जर बघितली त्यापेक्षा काळाची बांधली. तुम्ही ओव्हल मैदान बघा, तुम्ही आझाद मैदान बघा, तुम्ही शिवाजी पार्क मैदान बघा, हे त्या काळात झालं. त्याच्यानंतर अशी मैदानं झाली, पुढे उपनगरात झाली. एक तरी मैदान दिसते तुम्हाला? तुमच्या एका वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला मैदानं देता आली नाही, तुम्हाला चांगल्या बागा देता आल्या नाही, तुम्हाला चांगले हॉस्पिटल देता आले नाही, तुम्हाला शिक्षण संस्था तुम्हाला शिक्षण सुधारता नाही आलं. महानगरपालिकेच्या शाळा सुधारता आल्या. टॅक्स देत आहे जे त्या दिवशी मिळते. मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत चालल्या. या मुंबई शहरामध्ये मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत चालल्या. वाढताय कोण क्या? उर्दू शाळा वाढताय. सर्वात जास्त आकडा जो मुंबई शहरामध्ये वाढतोय तो उर्दू शाळांचा वाढतोय. तुमच्यासोबत दाखवण्यासाठी हिंदुत्व आहे. प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात काय? जिथे आपण मराठी माणूस राहतो त्या मराठी माणसाच्या ठिकाणी काही करायचं नाही. ढेरा पाण्यामध्ये झोपडपट्ट्या 4-4 मजल्याच्या झाल्या तरी चालतात. हे सगळं 4-4 मजल्याच्या झोपडपट्ट्या तिकडे बुलडोझर फिरत नाही, तिकडे आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. केंद्र सरकार यांचं, राज्य सरकार यांचं, महानगरपालिका घ्यायची हिंमत होत नाही. आज द्यायची उत्तम प्रशासन देणार. तुम्हाला माहिती आहे का मुंबई महानगरपालिकेचं वर्षाचं बजेट किती असं माहिती आहे का तुम्हाला? वर्षाचं 37,500 कोटी रुपये. पडतो 7,500. त्यातले आपण पकडू पगार बिगारावरती जे जातात सगळ्या आस्थापनांवरती ते जवळपास 22,000 कोटी रुपये जातात. जवळपास 15,000 कोटी रुपये असतात वर्षाला. 5 वर्ष हातामध्ये सत्ता होती, जवळपास 77,000-78,000 कोटी रुपये हातामध्ये होते. अशी ही 5वी टर्म चालू आहे. 5-5 वर्षाची अशी 5वी टर्म चालू आहे. मला सांगा इतक्या पैशामध्ये या मुंबई शहराला काय आहे? दरवर्षी आम्ही बेस्ट खड्डे बघायचे, दरवर्षी आम्ही त्याच लागला बघायचं.
दरवर्षी या बातम्या त्याच बातम्या तो काय तुमच्याकडे फ्लू आला, तो काय डेंग्यू आला, मलेरिया झाला, मध्यंतरी माहिती झाला दुर्बीण वाटतात डास त्या धुरात. मग मला तरी सांगायला सुरुवात हा डेंग्यूचा आणि हा मलेरियाचा. आता मी चावताना बघत नाही कोण रे डेंग्यूचा करे. तुम्हाला काय करायचं? तुम्ही डास संपवा, तुम्ही घाण संपवा. या शहरामध्ये बसालपणा वाढलाय, ही सूज आहे सगळी. आणि तुम्ही कोणी प्रश्न विचारत नाही, कोणीही प्रश्न विचारला जात नाही. गेल्या एका वर्षामध्ये शिवसेनेने त्या मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला. भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने बोलते आहे? भारतीय जनता पक्षाचे जगत बरोबर होत नाही. वर्ष 25 वर्ष बरोबर होतात का तुम्ही? जर काही भ्रष्टाचार केला सांगायला लागलं नाही काय? तुम्ही काय सामील होतात ना? तुम्ही फक्त या वर्षी बोलायला लागलेला, मोदींचे दिवस तुम्ही या वर्षीपासून बोलायला लागलेला. पुढचा पारदर्शीपणा, पुढची अपेक्षा झाली भारतीय जनता पक्षासाठी पारदर्शीपणा असेल तर समजा, इतका जर पारदर्शक कारभार जर समजा असेल तर मला ऐकायचं की 9 तारखेला 8 तारखेला नोटाबंदी झाली आहे देशामध्ये. त्याच्यानंतर जे पैसे आज बँकांमध्ये गेले, नक्की पैसे जमा किती झाले अजून आकडा सांगायला जायचं. पुढचं पारदर्शकपणा विभागाच्या निवडणुकीच्या संबंधाने काही आकडे सांगितले. आता या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका चालू आहेत त्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये फक्त आचारसंहितेने सांगितलेल्या अधिकृत आकड्यानुसार आमदारांना एक माणूस 25 लाख रुपये खर्च करू शकतो. यानुसार 5 राज्यांमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांचा फक्त अधिकृत खर्च हा जवळपास 1000 कोटीच्या आसपास. अधिकृत खर्च बँकांमध्ये तुम्ही दर आठवड्याला किती पैसे काढू शकता? 24,000. आचारसंहितेने सांगितले एका आमदाराने किती खर्च करायचा? 25 लाख. आठवड्याला 24 लाख म्हणजे 25 लाख काढायला किती दिवस लागतील? तुम्ही म्हणाल मग चेक देते, कोण वडापावला चेक देतो काय? सगळीकडे सगळा टॅक्सचा सुळसुळाट सुरू आहे. सगळीकडे देशभर प्रत्येक या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी. आज आमचा मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गीय गरीब लोक अनेकांना असं वाटत होतं नाही श्रीमंतांची वाट लागेल, जो काळा पैसा होईल, काळा पैसा सगळं बाहेर येईल, नोटासाठी असतील ते बाहेर येतील. उच्च बनावट नोटा, पाकिस्तानमधून छापून आलेल्या बनावट नोटांचा एक माणूस काल सापडला. अशी किती माणसं आज भारतामध्ये आले असतील तिकडच्या सगळ्या नोटा बदलून, म्हणजे परत तो खोट्या नोटांचा विषय होता तो संपलेला नाही, तो संपणार नाही. बँकांमध्ये कॅश बाहेर आले, कॅश व्हायला ज्याला लोक रांगेमध्ये उभे होते, 200 माणसं उभे असताना उद्धव ठाकरे होते. मला वाईट वाटतं रांगेमध्ये उभे त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं. रस्त्यांवरती जे खड्डे पडलेल्या खड्ड्यांमध्ये ज्या स्कूटरमध्ये आजपर्यंत ऍक्सिडेंटमध्ये गेले त्यांचे जे मृत्यू झाले त्याच्याबद्दल वाईट वाटलं. आज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये अनेक लोक आज स्कूटरवर जात असताना खड्ड्यांमधून गेली, त्यातनं
देखील 5 वर्ष नाशिकमध्ये केलेलं त्याही 25 वर्षामध्ये देखील या मुंबईमध्ये केलेलं या ठाण्यामध्ये केलेलं आणि हे माझं आव्हान आहे. हे माझं आव्हान आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये या 5 वर्षामध्ये त्याचे 2 वर्ष अगोदरच्या काँग्रेस सरकारमध्ये 2 वर्ष आयुक्तच दिला नाही तरीही काम चालू होतं आणि तिथे जे काम झालंय म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आपण येऊन जरूर बघा. नाशिकमधल्या रस्त्यांमध्ये खड्डे नाही 3 वर्ष झाली. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला पण रस्त्याला खड्डे नाही. ते मगाशी विक्रोळीच्या सभामध्ये मी सांगितलं नाशिकमधल्या पत्रकारांना इथल्या चॅनलचे हेड जे कोणी असतात किंवा चॅनलची लोक असतात त्याच्या मेन ऑफिसमधली त्यांनी फोन करून सांगितलं की आम्ही मुंबईचे खड्डे दाखवले, ठाण्याचे दाखवले, इतर शहरांमध्ये दाखवले, तर नाशिकच्या खड्ड्यांचे फोटेज पाठवा. हे मला तिथे पत्रकारांनी सांगितली गोष्ट करतं एका नाही सगळ्या पत्रकारांनी आणि त्यांनी सांगितलं की म्हणे नाशिकमधल्या रस्त्याला खड्डे नाही. ते बोलले असं कसं होऊ शकतं नाशिकमध्ये रस्त्याला खड्डे नाही कसे ते बोलले नाही खड्डे यावरती जर तुमचा विश्वास नसेल आमच्यावरती तर तुम्ही मुंबईची तिथे पाठवा आणि जर खड्डे दिसले तर फोटो घेऊन जा. म्हणजे या प्रकारचे रस्ते होऊ शकतात घडू शकतात. आज आपल्या शहरामधला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कारण नाशिक शहराला डम्पिंग ग्राउंड नाही आहे. त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचा आपण खत प्रकल्पामध्ये रूपांतर केलं आणि नाशिकच्या आसपासचे शेतकरी तिकडचं खत घेऊन जातो. रतन टाटाच्या साहाय्याने मोठ्या गार्डन उभं केले. आपण जाऊन बघायला जवळपास 54 एकराचा प्रदेश 54 एकर म्हणजे शिवाजी पार्क बनले आहे 27 एकर 54 एकर या 54 एकरामध्ये बोटॅनिकल गार्डन उभं केलं आहे. तिथे संध्याकाळचा शो पण आहे आपण जाऊन जरूर बघा. अशा प्रकारचा शो भारतामध्ये आज या क्षणाला नाही. भारतात ज्या ठिकाणी 2 माणसं जात नव्हती ज्या ठिकाणी या बोटॅनिकल गार्डनमध्ये जे वन खात्याचं होतं तिथे 2 माणसं जात नव्हती कारण माहिती थोडा तिथे आतापर्यंत साधारणपणे 50,000च्या वर 50,000 काम करायचं ते याला काम करणं म्हणतात. ते लोकांसाठी नाही माझ्यासाठी नाही. ह्यांचं लक्षच नसेल. ते पूर्वीचं असायचं नाही काय वाक्य होतं एक गोष्ट वाक्य इंच लढू तसं यांचं नवीन वाक्य इंच लढू. पूर्वी हे शरद पवारांच्या बाबतीत बोलायचे तिसरी जमीन विकतात हे काय करतात हे तेच करतात. इतक्या वर्षांचा तो मुंबईमधला महापौर बनला. इतके महापौर इतक्या वर्षापासून तिथे महापौर आज महापौर बनला असा वर्षा बनला आहे असा महापौर बनला राज्यपालाचा बनला असा महापौर बनला आहे. ह्याला जागा आवडली कारण हे एकच असतात सकाळ संध्याकाळ शिवसेनेचे नेते आणि मुलं बाळासाहेबांच्या नावाला घेऊन बोलला करण्याचा धंदा सुरू होता. महापौर होता ट्रस्ट केस होता या नाशिकला स्वर्गीय महाराज बाळासाहेबांच्या नावाने पहिलं स्मारक नाशिकला उभं केलेलं आहे. हे 300 वर्षाचे 400 वर्षाची शस्त्र लावले. इंग्लंडमध्ये जी महाराजांची जगदंबा तलवार आहे तशी त्याची प्रतिकृती इथे जगदंबा तलवार लागलेली आहे. महानगरपालिकेची जागा आहे. राज ठाकरे ट्रस्ट होती नाही. याला जागा हळूहळू महापौर बनला गेला आणि महापौर कुठे आहे गाडीच्या मागे
पुढल्या वर्षी लावणार मुंबईचा वापर वगैरे आतमध्ये उभा आहे. एका झू मध्ये होतं मुंबईच्या महापौर काय शान असते ती शान आहे. मुंबईच्या महापौराची म्हणून तो बंगला आहे. सगळं हवं आहे. इथून उरवाडा दर्शक काय टाकले याला कोणी प्रश्न विचारला विचारल्यानंतर मागणी झालं किंवा एवढे वर्ष होते किती वर्ष तुम्ही राजकारण करताय काय केलंच काय एका माझ्या बाळासाहेबांचा फोटो वापरून त्याच्यावरती जे बोलतो ते करून दाखवतो. माझे बाळासाहेब होते तसेच होते. जे बोलायचे ते करून दाखवायचे. जे बोलतो ते करून दाखवतो. हे जर सांगायची हिंमत असेल तर स्वतःला फोटो टाका. स्वतःला फोटो टाका. कोणतीही गोष्ट तुम्हाला दाखवायला तयार नाहीये. कोणती गोष्ट केली या मुंबई शहरामध्ये हे सांगायला तयार नाहीये. आणि तरी आमची लोक या फक्त जाहिरातीच्या भक्तीवरती योगदान करतात. काय करतात भारतीय जनता पक्ष मराठी वाटतं विठवल्या ह्याला उमेदवार सापडतो. ज्याचा नंतर नामांतर होऊन भारतीय जनता पार्टीचं नामांतर झालं 52 ते 8 पर्यंत यांच्या पक्षाला उमेदवार सापडले. जिल्हा परिषद पंचायत समितीला काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये घेतले. यांचे उमेदवार पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या ह्यांच्या तिकिटावरती निवडून आले का पैसे दिले. महानगरपालिकेच्या निवडणुकीत ह्यांचा दुसऱ्यांच्याच घरात गोळा. दुसऱ्यांची पोळं उचलायची घराला घेऊन जायची. अरे हिंमत असेल तर बस काढा ना. एका उमेदवाराला 50 लाख रुपये कुठून आले. बाकीच्या राजकीय पक्षांकडे पैसे नाही. त्यांच्याकडे पैसे किती खर्च लावलाय किती खर्च चालतोय विचारायचं. पार्टी बिझनेस म्हणजे काय. फक्त पैशांकडे असेल तुमच्याकडे हा फक्त एक बिझनेस. किती लोकांना बळी पडणार. माझ्या आता 5 वर्ष गेली. त्या 5 वर्षामध्ये काय काय केलं तिथे मी सांगायला तयार. तुम्ही 25 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये काय केलं सांगायला तयार व्हा. मी या कोपऱ्यात उभा राहतो. तुम्ही या कोपऱ्यात उभे राहा. नाशिक शहरात तुमच्या जवळ 40 वर्ष पाण्याचा पुढे या बोगडे धरणामध्ये संपूर्ण पाहिजे इतकी गाड उभी राहिली. रस्ते उभे राहिले. लहान मुलांसाठी ट्रॅफिक पास केलं. तिथे गोदावरी होळकर तुमचा वॉटर कल्चर टाकला आहे बघा.
या ज्योतिर्मतीचा सुद्धा तुम्ही सतत जर विश्वास ठेवून यांना मतदान करणार असाल तुमचं शहर तुम्हाला लागलं काय तुमच्या पिढ्यांचं होणार आहे मला काही कल्पना नाही. काय तुमच्या पिढ्यांच्या हातात आपण चुकवणार आहोत मला कल्पना नाही. कारण हे काही येणार नाहीये. निवडणुकीच्या तोंडामध्ये फक्त वारेमात पैसे खर्च करून फक्त नुसते जाहिराती करून तुम्हाला भागवून टाकणार आणि मग त्याच्यानंतर जसं तुम्ही मतदान करणार असाल नंतर कंप्लेंट करू नका. नंतर कंप्लेंट नाही करायची. आम्हाला रस्त्यात खड्डे सापडतात, आम्हाला सगळं फुटपाथ सापडत नाही, सगळ्या फेरीवाले सगळं बंद करून टाकलेले असतात. नाशिक शहरामध्ये जेवढी अडचणीतून बांधकामं पाडली गेली तेवढी आजपर्यंत मुंबई शहरात पाडली गेली असतील. इतकी अडचणीतून बांधकामं पाडून टाकली. लोकांना का बोलत नाही भंगार सकाळ एक रस्ता आता व्यापून टाकला होता. एका दिवसात बोललो तर तुम्ही सरळ करून टाका रस्ता. हिंमत टाकून झाला हिंमत. मतांसाठी लाचार नाही झालं. हीच गोष्ट या शहरामध्ये जसं तुम्हाला हवी असेल माझी तयारी आहे. माझ्या उमेदवाराला मत द्यायची तुमची पण तयारी असेल. हे शक्य नाहीये. कुठलीच गोष्ट शक्य नाही. 30 माणसं 33 वर्ष येतच राहणार निवडून येत राहणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कोणत्याच प्रश्नाबद्दल घडवणार नसाल करणार नसाल काय बोलायचं. जरा नाही मुलांना मैदान मिळाले नाही बागा मिळाल्या नाही बागा मिळाल्या ऍडमिशन नाही मिळाले नाही मिळाले. मार्केट जवळ नाहीये, फेरीवाले वाढतात, फुटपाथ आमचे बंद झालेले आहेत. असंच सगळं असं नका. हे तुमच्यासाठी काही नाही करत. जे इतक्या वर्षात करू शकले नाही ते आता काय करणार आहे. इथे तुमची जीवनाची बाग एक विमान ठेवले. इतक्या वर्षाच्या देशामध्ये एअर इंडिया सोडून इतकी विमानं आली. आता आमच्या अनेक कॉलेज आहेत गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथला एक संबंध आहे. त्या लोकांचं काय मराठी माणसाच्या वरती टाकून चालला आणि गैरमान्याच्या समोर बिट्टे वाढत झालं. ही सगळी लोक इथे येतात. यांच्या उर्दू शाळा वाढत झाला. आमच्या मराठी शाळा बंद होत झाला. हे याचं धोरण इतक्या वर्षात राबवलेलं महानगरपालिकेचं काय होऊ शकतं. या आपल्यासमोर जो आलोय हे तुम्हाला फक्त एक शब्द आश्वासन देऊ शकत नाही. जे बोलतोय ते मी करून दाखवणारा माणूस आहे. या मुंबई शहरामध्ये जर तुम्हाला जर नवीन काही परिवर्तन घडवायचं असेल आणि मी बोलतो ना तेव्हा माझ्या हिमतीवर बोलतो की हा माझा शब्द आहे. नरेंद्र मोदी बोलले होते त्याच्या अगोदर नोटाबंदी झाल्यावर नरेंद्र मोदी बोलले होते 3 वर्षामध्ये 1 वर्षात तुम्हाला नवीन भारत दिसेल. मी रोज खाली बघतो तेच शिवाजी महाराजांना दिसतं, तेच माणसाला फिरताना दिसतात. कुठचा नवीन भारत. या गोष्टीचा अपेक्षा ठेवलेला तुम्ही ज्या गावाप्रमाणे तुम्ही घोटाळा बंद केला त्याच्यानंतर जेव्हा 21 तारखेला जेव्हा तुम्हाला बोलायची वेळ आली त्याला तुमचं भाषण केली आहे आणि नोटाबंदीवर तुम्ही बोलत नाही. आजही तुम्ही काही बोलत नाही. हे बोलताय तुम्हाला काय असेल लक्षात ठेवा. निवडणुकीला तो व्यवस्थित आहे. घट्टपुरुष म्हणजे पैशाने मिळतो व्यवस्थित संपन्न आहे. तो आदर्श नव्हता.
खर्च होत आहे कसे, कोणत्या अकाउंटमध्ये जात आहे? बरं हे मी बोलतोय तुम्हाला, म्हणजे आता जर समजा 400 उमेदवार जर समजा उत्तर प्रदेशमध्ये पकडले तर 400 कोटी रुपये खर्च झाले तिथे बीजेपीचे. मग समाजवादी पार्टी ते आणि काँग्रेस तेही चर्चा करतील. मग मायावती मला पण जाऊ द्या, तुम्ही पण चर्चा करा. म्हणजे 1200 कोटी रुपये घाले तिकडे. एवढा सगळा पैसा सगळा चालू आहे. मला पंतप्रधानांना विचारायचं, पंतप्रधान तुम्ही कोणता नवीन भारत सांगला होता? 2014च्या निवडणुका ज्या पद्धतीने लढल्या गेल्या त्याच पद्धतीने आजही निवडणुका लढल्या जात असतील तर नोटाबंदी झालं नाही एकदा आम्हाला कळू दे. एकदा समजू दे. सर्वसामान्य माणूस आजही राज्यामध्ये उभा राहणार आणि आठवड्याला 24,000 रुपये काढणार आणि तोच आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहणार माणूस 25-25 1 कोटी रुपये खर्च करणार. कुठचा नोटबंदीचा परिणाम मला नाही हा समजून तर सांगा. हे जे बोलताय आणि जे करताय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे बोलताय त्याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही, या भूलकामाला बळी पडू नका. आणि मी काय सांगितलं होतं, मी मागच्या नाशिकच्या हे सांगितलं एकदा संधी घेऊन तुमचे जे कोणी मित्र परिवार असेल, जे कोणी नातेवाईक असतील मुंबई शहरामध्ये त्यांना सांगा की एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघा. राज ठाकरेंच्या उमेदवाराला एकदा निधी देऊन दाखवा. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राज ठाकरे लढणार नाही. पण संधी द्यायची नाही. आणि मागून फक्त बोलत राहील त्याच्याकडनं अपेक्षा खूप होते. ते काय अपेक्षा खूप होत्या तर मग द्यायचा. जेव्हा तुम्ही हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्या त्यावेळेला मी अपेक्षा पूर्ण करू शकेल. कोणतीही गोष्ट हातामध्ये न देता मी अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. आणि ज्यांच्या